हा मुद्दा समजवणार कोणाला? खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला आमदाराशी काही घेणं देणं नाहीये. हा देश फक्त आमदारांवर चाललेला नाहीये. हे जे सुशिक्षित अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, त्यांच्यावरती देश चाललेला आहे. साहेबांनी आम्हाला जर आश्वासन दिलं असतं, की लेखी आश्वासन दिलं असतं, की आम्ही तुम्हाला इथं घरं बांधून देतोय, या 10 लोकांची आमच्याकडून चूक झालेली आहे, कारवाई म्हणजे चौकशी न करता आम्ही त्यांची घरं तोडलेली आहेत, असं जर आम्हाला म्हणताय तुम्ही, आम्ही त्यांची 10 जणांची घरं बांधून देतोय, आम्ही इथून निघून गेलो असतो. आमदार चारधाम यात्रेला गेले आहेत, त्याच्यामुळे आता कदाचित त्यांना सो चुहे खाके बिल्ली चली हज कोई, ही अशी आमदाराची यात्रा आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचारी आमदार कुठं असतील तर ते भाजप सरकारमध्ये आहेत. बरं, पण आमदारांना कदाचित माहीतच नसेल ना, तुम्ही काय माहित नाहीये? अहो, इथशी माशी शिंकली तरी आमदारांना माहित नाही असं होत नाहीये. जर आमदारांना माहित नव्हतं मग हे बॅरिकेड्स का लावलेत? आमचा साधा प्रश्न आहे. आमदारांना माहित नाहीये का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही अगोदर पत्रव्यवहार केलेला आहे, या तारखेला इथशी एवढ्या वाजता इथशी मोर्चा येणार आहे. मग त्यांनी राहायचं होतं, त्यांनी आश्वासन द्यायचं होतं. ही जनता आदिवासी, अडाणी, अशिक्षित माणसं आहेत, जातील की गेली असती. आमदारांच्या घरावर आता हा जो संपूर्ण मतदारसंघ स्नेहा दुबे पंडित यांचा आणि शेरू वाघने म्हटलं होतं की त्यांनी तरी हा मुद्दा सांभाळून घ्यायला हवा होता. आमदारांच्या वादामुळे कुठेतरी आम जनताच पिसली जाते. काय सांगा, स्नेहा दुबे यांचा विरोध का नाही केला जाते? मग चूक तर त्यांची पण आहे ना, त्या पण या संपूर्ण मुद्द्याला थांबवू शकल्या. करू ना. आज आम्ही इथं रस्त्यावर बसलोय ना, ते त्याच्यासाठी बसलोय. ते फक्त एका आमदाराच्या विरोधात नाहीये, हे पूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये